जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या बायबल वाचन मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या प्रार्थनेमध्ये देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. कारण तो जिवंत देव आहे आणि ही कृपा प्रत्येकालाच मिळते असं नाही, तर ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्या जीवनाच्या वहीमध्ये ज्याचं नाव लिहिलेलं आहे, त्यालाच हा नवीन दिवस दिसलेला आहे. आणि खरोखर आज आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. या सकाळच्या समय प्रिय प्रभू येशू, प्रार्थनेची तू आम्हाला संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू माझ्या संगती, माझा परिवार आणि माझा प्रिय प्रभू येशू सर्व प्रार्थना परिवार तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवा, तुझ्या लोकांमध्ये, तुझ्या प्रिय लोकांमध्ये तू आम्हाला ठेवलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आम्ही इतरांना क्षमा करावी आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि प्रभू, या नवीन दिवसामध्ये आमचं जीवन शुद्ध, पवित्र आणि तुझ्या इच्छेनुसार जगण्यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हे देवा, आम्ही ज्या प्रार्थना तुझ्या जवळ करत आहोत, त्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा सेनाधीश परमेश्वर तू आहे. आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे घाणेरडे पाप, घाणेरडे विचार, घाणेरडा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, प्रभू, आज तुझ्या वचनातून बोलत असताना तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अग्नी तू माझ्या जीवनामध्ये तू दे, माझ्यावरती उतरून दे. सर्व पाळक वर्ग, सर्व देवाचे दास दासी आणि तुझे लोक, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर महान आहे आणि तो सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. आपण गीत गाऊया, आज का दिन यहोवाने बनाया. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रियांनो, आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा या सकाळच्या मन्नामध्ये आपलं स्वागत आहे. प्रियांनो, काल आपण पाहिलं की परमेश्वर अब्रामाशी करार करत आहे आणि पहा, त्या ठिकाणी त्या देवाने त्याला कोणते कोणते आशीर्वाद दिले ते आपण पाहिलेले आहे. आणि आज 16व्या अध्यायामध्ये आपण हागार आणि इश्माईलच्या संबंधाने पाहणार आहोत. आणि पहा, त्या ठिकाणी हागार ही अब्रामाची दुसरी पत्नी त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि ही जी पत्नी होती, जर आम्ही ह्या शास्त्र भागामध्ये वाचलं तर अब्रामाची ही दुसरी पत्नी असून ती एक मिस्री दासी होती. पहा, जर आम्ही वचन वाचलं, 16व्या अध्यायाचं पहिलं वचन जर आम्ही वाचलं तर पहा, त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. अब्रामाला आपली बायको साराई हीच पासून काही मूलबाळ झाले नव्हते. तिला हागार नावाची एक मिस्री दासी होती. साराई अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे,
तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीच कडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिस्री दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. पहा, ह्या ठिकाणी एक आम्ही विचार करत आहोत की पहा, या ठिकाणी एक प्रश्न आहे. जर परमेश्वराने अब्रामाला, तरी त्यांचा जो मानवी स्वभाव होता तो मानवी स्वभाव साराईच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. ती डळडळीत ठिकाणी विश्वास ठेवला नाही आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि ती म्हणाली की जी माझी मिस्री दासी आहे तिच्या संगती तुम्ही लग्न करा आणि तिच्याद्वारे मला पुत्र होईल. प्रियांनो, आता ही जी आहे ही योजना मनुष्याची योजना होती, परंतु त्या जीवनाविषयी वेगळी आम्हाला दिसत आहे. अशाच रीतीने आम्ही आमच्या जीवनामध्ये घाई करत असतो. आम्ही देवाच्या शब्दाचा मान राखत नाही. आम्ही देवाच्या शब्दावरती प्रॉब्लेम मध्ये त्या ठिकाणी पडत असतो. पहा, आता ह्या ठिकाणी अब्रामाला जेव्हा ही बायको करून देण्यात आली तेव्हा ही दासी ही धनीन झाल्यासारखी आहे. तिला चांगला हक्क त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मग पहा, ती गर्भवती राहिली आणि मग त्या ठिकाणी तिला सारेचा द्वेष वाटू लागलेला आहे. तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांग, ती सारेचा मत्सर करू लागली आहे. प्रियांनो, दासी ती दासीच राहणार आहे. पहा, आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कधी घाई करू नये. आपण देवाच्या वेळेची वाट पाहत राहावी. देवाने जे शब्द दिलेले आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कधी कधी आम्ही प्रार्थना करतो आणि ते प्रार्थना केल्यानंतर आम्हाला लगेच उत्तर पाहिजे असतं की देवा तू आम्हाला लवकर उत्तर दे, आम्हाला चांगल्या गोष्टी दे. परंतु आम्हीच काही देवाला देत नाही. आमचं नाव वेळ देत आणि आम्ही प्रार्थना करत आमच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रॉब्लेम आम्हाला त्या ठिकाणी. आज आम्ही त्या जिवंत देवाचा जो शब्द आहे तो शब्द आम्ही विसरू कामा नये. कारण तो शब्द आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाचा तो शब्द आहे. आणि त्या शब्दावरती, त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली की माझ्या अपमानाचा तुमच्या मिठी दिली ती मला तुच्छ न्याय करू. अब्राम साराय म्हणा तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिथे कर. मग साराय तिचा जाच करू लागली. तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. पहा, मग जेव्हा अब्रामाने त्या ठिकाणी सांगितलं की ती तुझी दासी आहे, तुला पाहिजे ते कर. मग साराय काय, साराय होती. तिने त्या हागारेची चांगली त्या ठिकाणी काय, हागारेला चांगलं त्या ठिकाणी सतवलेलं आहे. ती तिला जाच करू लागली. आणि मग हागार ही त्या ठिकाणी सारायला सोडून त्या आणि मग वचन 7 मध्ये दूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कुठून व जातेस कोठे? यापासून मी पळून म्हणाला, तू आपल्या धरे शोषित राहा, मी वाढवीनच वाढवीन. परमेश्वराचा मुलगा होईल, तुझा आक होईल आणि चालेल. तो आपल्या तिजशी बोलणाऱ्या असे ठेवले काय? त्यावरून मला पाण्याच्या विहीर आहे. आपल्या मुलापासून आम्हाला परमेश्वर आम्ही त्याला दर्शन दिलं आणि तिला आणि शोषित उदरातील मुलापासून आणि त्या ठिकाणी आणि देव बाप की त्याचा हात निसरले आणि मोठ आज इस्मालाची कारण देशदत्त जो मुलगा वचन दिले होतं मुलगा त्या ठिकाणी तत्पूर्वी आम्ही देवाची महत्वाची गोष्ट की देवाने चाललं पाहिजे. आम्ही जे घेतो अति प्रॉब्लेम येतात. एक खूप मोठी
देवाने त्याचं राष्ट्र निर्माण झाले की अब्रामाला सांगितलं की तुझ्या पोटी मुलगा देणार आहे, पोट येणार आहे, सांगितलं आहे देवाने ते पहा त्या जीवनामध्ये आम्हाला, परंतु त्या ठिकाणी जीवनामध्ये देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करत दूर घेऊन जात आहे. आणि आमचं जीवन हे देवाला दिलं पाहिजे, जीवनामध्ये परमार्थ पाहिली पाहिजे, नाही पाहिजे. जीवनामध्ये दादा सर्वांचा जन्म मला ह्या ठिकाणी झालेला दिसत आहे. केवळ सारे चुकीमुळे वेगळी होती, साराही वचनावरती आम्ही विश्वास ठेवतो, घडल्याशिवाय राहत नाही. त्यावरती देवाच्या देव करो, आशीर्वादित करो. ती धन्यवाद येशू बापामध्ये तू आमच्या प्रत्येकास संवाद देत आहे. प्रिय प्रभू, आमच्या जीवनामध्ये आम्ही काही शब्दावरती आम्ही विश्वास ठेवून त्यासाठी प्रभू वचन ऐकणाऱ्या प्रत्येक कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. निघून जात आहे ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, ती निराशा निघून जात आहे. सैतानी सत्तेखाली आहे, अंधाराच्या सत्तेखाली आहे. प्रभू ते सर्व आहे. प्रभू तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव प्रभू म्हणून हाक मारत आहे. प्रभू सर्व प्रॉब्लेम जिवंत तुझ्या कुटुंबावरती आणि प्रिय प्रिय प्रभू येशू तू दया कर, आम्हाला तुझ्या वचनामध्ये तू वाढव आणि प्रिय प्रभू येशू सत्याने जीवन जगाचा तू उपयोग तू करून घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुयाच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रभू जे आजारामध्ये पडले, भयंकर प्रॉब्लेम मध्ये आहेत प्रभू, या सकाळच्या समयी प्रभू ते सर्व प्रॉब्लेम प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे, प्रत्येकाला तू टाकत आहे आणि तुझ्या नावाचं गौरव होत आहे. ओ हालेलुया. आमचे प्रिय नाहीत ते तुझ्या प्रभू तुझ्यामध्ये ते झोपी गेलेले आहेत. वानखडे परिवाराचं प्रभू तू सांत्वन प्रभू, त्यांचा परिवाराला तू त्यांचं सांत्वन कर, त्यांची देखील सेवा तू आशीर्वाद प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये ते तुझ्याशी विश्वासू राहिले आणि प्रभू जीवनाच्या सेवा करत राहिले असा आम्हाला त्यांनी कित्ता घालून दिले. सांत्वन कर हो पित्या परम की प्रिय प्रभू येशू प्रभू, आमच्या जीवनातील तुझ्या माग पळावं आणि तुझी प्रार्थनेवर आम्ही संबंध जोडायचा तू वापर करून आमच्या परिषदेतील सर्व राज्य आनंदिकपणा आमच्या देशाचं प्रभू देशाला आमच्या पंतप्रधानांना योग्य समर्पित करत हे देवा प्रभू त्यांना सर्व नावाचं गौरव आम्ही होच्या जीवनामध्ये आम्ही बाबा आमचे सर्व प्रिय आमचे भारत देशवासी सर्व बंधू आणि सर्वांना तुझ्या पवित्र चरणात प्रभू येशू सर्वांना तुझ्या पवित्र चरणात समर्पित करते. प्रभू जे व्यसनामध्ये काढून टाक आणि त्यांचं जीवन आशीर्वादित कर. प्रभू आज आम्ही सर्वजण तुझ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून गरज आहे तर सत्यानं संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव आपल्या परिवार